मुळे त्यांनी दखल घेतली पाहिजे, त्यांनी प्रश्न मार्गी काढला पाहिजे। ते काढतच नाहीत, ते लोक फोडणार, काड्या करणार, मग समाजाची नाराजी तर त्यांच्या अंगावर येणारच ना। पण त्यांनी इथून पुढे तरी शिंदे साहेबांनी आणि गृहमंत्री साहेबांनी तातडीनं आमचा विषय मार्गी काढावा, हेच मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नसतील। पाटील, असंही बोललं जात आहे की तुम्ही बीजेपी विरोधी आहात, बीजेपीचे जे काही खासदार आहेत तुम्ही पाडण्याचा सुरुवात केलेली आहे, असंही महाराष्ट्रातून अनेक जण बोलत आहेत। बोलून द्या ना, त्याला काय, त्याला नाविलाज, त्याला कोण काय बोलावं ज्याचा त्याचा अधिकार आहे। ते बोलणाऱ्याला नाही गिनत आम्ही आमच्या प्रश्नावरती ठाम आहेत। आम्हाला गोरगरिबांचे, मराठीचे लोक मोठे करायचे, लेकरं मोठे करायचे, त्याच्यासाठी। ते बोलणारा फलणाऱ्यासाठी नाही मी। पाटील साहेब, हे नाही माहीत, पण त्यावेळेस आपण बी सोडलं, चुकला कोणी, आपण बी सोडत। त्यामुळं ते कोणी असो, पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत, त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे। तसं आमचा पण आहे की ते मार्ग 100% शिंदे साहेब याच्यात मार्ग काढतील। आणि फडणवीस साहेबांसुद्धा आव्हान करतोय ना, ते काय प्रॉब्लेम होतोय बघा, तुम्हाला खरं सांगतो मी, की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते, आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणतात मला इचारित नाही। इचारित तेव्हा काय होतं, ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं, त्यावेळेस ताठून बसाता समाजाने विचार। आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढं होऊन हा विषय मार्गी काढावा, हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचत। आपण असं म्हणल्यावर नाही येणार, ते लोकांची नाराजी लय वाढल्यावर मग म्हणणार, तेव्हा सगळं हातातून गेलं असतं, मग येऊन काय करता। आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही, आमची भाषाच कळते का मला नाही करायचं, माझ्या समाजाला पण नाही करायचं। तुम्ही आमचं ठरलेलं द्या, मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही। म्हणताय की उशिरा लक्ष दिल्यामुळे कोणीचा काय संबंध, प्रमुख आहेत ते, कोणीचा काय संबंध, ते प्रमुख आहेत। पाटील, उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होतं असं तुम्ही बोलला। लोकसभेला त्यांनी तसं केलं, आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं। नाही, मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द, की बघा मग आता एवढे निकाल लागलेत, एवढं वातावरण गरम आहे, याच्यात तर कोणच उपोषणाला बसणार नाही राव। कोणी म्हणा सत्ता हातात घ्या, मोकळे व्हा, काय मागं पडायचं त्यांच्या, मला नाही जायचं त्याच्यात, म्हणून मी रक्त जाळायला लागलोय, मी सावध करायला लागलोय। पहिला आंदोलका संदेशात असा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही, आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या। हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे। नाही दिलं तर मग त्याला काय पर्याय, कशी असेल विधान नाही, मग 288 उमेदवार महाराष्ट्रात देणार सगळ्या जाती धर्माचे, मग मात्र मग नाही खोटा निघत, त्याला माझा नाविलाज आहे। मग मी म्हणतो गोरगरिबाला त्रास देऊ नका, गोरगरिबाला मला नाविलाजानं देणारं मग बनावं लागणार, त्याला जबाबदार तुम्हीच असणार आहेत। आणि तुमच्या भाजपमधल्या सत्ताधाऱ्यातले जेवढे आमदार आहेत त्यांनाही सांगतो, तुमच्या नेत्याला जाऊन सांगा त्यांचं ठरलेलं द्या, नसतात तुम्हाला बोलायला जागा राहणार नाही। मी राजकारण करतोय काय करतोय म्हणून तुमच्या नेत्याकडे जाऊन ठरलेलं द्यायचं सांगा, परत बोंबलू नका। ते आमदारामध्ये बोंबलत असते, पण फक्त भाजपच काय, इतर पक्षाचे काय म्हणलं मग घेतले ना होते 2-3 भाजप शिवसेना, म्हणलंच ना, सगळेच म्हणतोय ना मी।